सुद्धा आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचं सांगण्यात यायचं। आज फलटण शहराला ही जागा खुली करताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लवकरच स्टेडियमची उभारणी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो। तांत्रिक काय अडचणी या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे, पण मला वाटत नाही की काय अडचण असेल आणि असली तरी आमदार महोदय या ठिकाणी पुढाकार घेऊन दूर करतील असाही मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता एक राजकीय प्रश्न आहे, विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्यापैकी रामराजेंनी मौन ठेवलेलं आहे, प्रसार माध्यमांसमोर पण येत नाही आहेत, वेळ आल्यानंतर बोलू असं सांगितलं होतं, नंतरच बोलू। आता त्यांची वेळ कुठली वाट बघतात त्याची मला काय कल्पना नाही। तर 2029 पर्यंतची वेळ ही आमदार सचिन पाटील यांनी बुक केलेली आहे फलटणची आणि 2029 पर्यंत सचिन पाटील हे निर्विवाद या तालुक्याचे आमदार म्हणून राहणार आहेत। त्यामुळं जर त्यांना काही त्यांची जरी चांगली वेळ कुठली याच्यापेक्षा ते आणू शकत असतील आणि त्याचा फायदा जर अशा पद्धतीने आम्ही जशा जागा खुल्या करून नगरपालिकेला देतोय अशा जर त्यांच्या वेळेनुसार जागा खुल्या होणार असतील आणि लोकांना फायदा होत असेल तर आमचं स्वागत आहे त्यांचं। आज एक मैदानाच्या अनुषंगाने एक वेगळा निर्णय होतोय, नवीन वर्षाचं स्वागतच ह्या ग्राउंडने झालंय। चांगली बातमी आम्हाला कळाली, कारण 7-12 आम्ही जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा कुठं ओपन स्पेस आहे, कुठं जागा मोकळी आहे ते आमच्या लक्षात यायला लागलं आणि एक चांगली आनंदाची बातमी आमच्या कानावरती पडली आणि आम्ही पाहिली सुद्धा। स्वतः शिवसाहेबांनी आता आपल्यासमोर वाचून दाखवलेलंच आहे, पण जरी काय तांत्रिक अडचणी असेल तर ते निश्चितपणे आपण सोडू, कारण फलटणच्या हेल्थचा प्रश्न आहे। मुलांच्या सुदृढ मुलं झाली पाहिजेत, खेळली पाहिजेत, पळली पाहिजेत, क्रिकेट खेळलं पाहिजे, प्रत्येक हॉकी खेळली पाहिजे, प्रत्येक गेम चांगल्या पद्धतीने खेळला पाहिजे आणि आपल्या फलटण शहराचं आणि तालुक्याचं नाव देशभरात गाजवलं पाहिजे। त्यासाठी हे 6 एकराचं ग्राउंड आता आपल्याला उपलब्ध झाले साहेब, त्यावेळी पहिलं तुमचं अभिनंदन शिवसाहेबांचं करतो, कारण त्यांनी तो 7-12 वाचून दाखवला आणि मनापासून आम्हाला त्याचा आनंद झालेला आहे। लवकरात लवकर आपण चांगल्या पद्धतीचं स्टेडियम इथं आपण उभं करूया, त्याला लागणारा निधी निश्चितपणे आम्ही CM साहेब असतील, आमचे लाडके माझ्या पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिजे तेवढा निधी या स्टेडियमसाठी उपलब्ध करून देऊ, एवढाच शब्द मी निमित्ताने फलटणकर आणि फलटण तालुक्याला देतो।